जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज यांच्या विद्यमाने जन आक्रोश महामोर्चा बुधवार दिनांक 7/5/2025 रोजी संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबाज ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले या महामानवांच्या प्रतिमांना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज आयोजित जन आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। याचं कारण आहे की बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आता हा प्रचंड असा रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटना त्या एकत्र येऊन हा महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी आजच्या या कार्यक्रमासाठी या मोर्चामध्ये ज्या ज्या संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत त्या आदरणीय अनंत सावंत, त्याचबरोबर आदरणीय एन.व्ही. कदम, आदरणीय गौतम कांबळे, आदरणीय सिद्धार्थ कांबळे, आदरणीय राजेंद्र हायरे, आदरणीय विजय कांबळे, आदरणीय चंद्रकांत सावंत, आदरणीय एल.व्ही. पवार साहेब, आदरणीय दीपक जाधव, आदरणीय प्रीतम लुके, आदरणीय सुभाष जाधव, आदरणीय राहुल मोहिते, आदरणीय सभा कदम, आदरणीय प्रदीप जाधव, आदरणीय उमाकांत जाधव, आदरणीय सुनील जाधव, आदरणीय विजय मोहिते, आदरणीय महादेव गोटणकर, आदरणीय सुरेश सावंत, आदरणीय अमोल जाधव, आदरणीय आर.बी. कांबळे, आदरणीय महादेव गोटणकर, आदरणीय राजेश कांबळे, आदरणीय अरुण मोरे, आदरणीय अनिल घाडगे आणि आदरणीय अनुरुद्ध कांबळे साहेब, त्यानंतर विकास अण्णा जाधव या ठिकाणी अशा या विविध संघटनेचे प्रमुख या ठिकाणी आजच्या या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत। आणि त्याचबरोबर या मोर्चाला साथ देणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनी या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत। या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। बंधूंनो, आपण पहिल्या प्रथमतः या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी निवेदन देणार आहेत, परंतु त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये जो पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे याचा निषेध आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि या ठिकाणी याच्यामध्ये त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी झालेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी 2 मिनिटं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करणार आहोत। तरी आपण या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटं आपण मूक श्रद्धांजलीसाठी उभे राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। जय भीम। स्वागत। आदरणीय सुभाष जाधव, रत्नागिरी जिल्ह्याच्या तमाम माझ्या बांधवांनी त्याला पाठिंबा म्हणून तुम्ही सगळेजण या मुलात उभे आलात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी जोरदार स्वागत करतो की आपल्या प्रमुखांनी, मग त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल, हिंदू रक्षक समिती असेल, बौद्धजन पंचायत असेल, संघ असेल, रिपब्लिकन चळवळीत काम करणारे महाराष्ट्र गट असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, पीएसपी असेल, या सगळ्या लोकांनी एक संघ बौद्ध म्हणून पाठिंबा, चंद्रकांत हंडोरचा गट असेल, सर्वांनी एक संघाचा पाठिंबा दिलेला आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी ही एकी दाखवली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आणि बांधवांनो, आपण या सरकारला आपण इथून इशारा देतोय की जगातले तमाम बौद्ध लोक, बौद्ध देश याला पाठिंबा देत आहे। बुद्ध शांतीचा मार्ग आहे, ज्या बौद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग दाखवलेला आहे त्याचं बुद्ध विहार आज या मनोराज्य हवनादीच्या ताब्यात आहे। आणि ते ताब्यातून घ्यायचं असेल तर भयांचे प्राण जरी गेले, आजचा मोर्चा आम्ही
या पुढचा मोर्चा आमचा संयमी नसेल आणि त्याचा उद्रेक जो होणार आहे तो जबाबदारी या केंद्र आणि राज्य सरकारवर येणार आहे. आणि म्हणून 80 दिवस आमचे बौद्ध भिक्खू तिथे उपोषणाला बसलेले आहेत. सरकारला जाग येत नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांच्या वतीनं हा निषेध नोंदवला आहे. मी आपला वेळ जास्त घेणार नाही, बरेच सारखे व्यक्त बोलणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो, आभार मानतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी राजेंद्र आहे. ह्या मोर्चाला आम्ही जे तुम्ही सगळं आलात त्याबद्दल तुमचं स्वागत करतो. पण सुद्धा आज आम्ही एवढे उल्हातानातून एवढे लोक आलोय. पूर्ण बंदरगड पासून राजापूर पर्यंत अनेक समाजाचे लोक इथं आलेत. सगळ्या बौद्ध बांधव आले, सगळ्या प्रकारचे धार्मिक संघटना, राजकीय संघटना, सांस्कृतिक संघटना, सगळ्या संघटनेचे लोक इथं आले. आणि आम्हाला आता कलेक्टरला निवेदन द्यायचं. निवेदन काय की आमचं बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात येऊ, ही एक गोष्ट आमची. परंतु आम्ही हा जो मोर्चा काढला आहे गेली 1 महिन्यापासून आमची तयारी चालू आहे. या मोर्चाची 1 महिन्यापासून तयारी चालू आहे आणि 1 महिन्यात तुम्ही चांगलं सहकार्य पण केलं म्हणून जेवढे हजारो लोक इथं या मोर्चाला उपस्थित राहिले आहेत. आता आमचं हे जे प्रशासन आहे ना, प्रशासन म्हणजे काय, प्रशासनाला मी अर्ज देणार आहोत. आज तो अर्ज ते आमचं निवेदन त्यांनी प्रधानमंत्र्यांवर पाठवायचं. सुरेश सावंत. हॅलो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करून आज खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांनी ही सुरुवात केली. बी पेरताना एक बी पेरतो, त्याच्या भरपूर आपण फळ घेणार, आपण शेतकरी आहोत आणि त्याच पद्धतीनं हा गेल्या अनेक वर्षाचा शेकडाने वर्ष झाले, आता 150 वर्ष होतील. या 150 वर्षाच्या लढाईला आपण आता सुरुवातीतून आपल्या ताब्यात असावा आणि म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि याच्यासाठी आपण सर्व एकत्र आलोय. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण जो लढा सुरू केलेला आहे जोपर्यंत आपल्याला आपल्या संपूर्ण भारतातील आपल्या तमाम बौद्धांना त्याचा न्याय मिळत नाही, आपल्या ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत लढण्यासाठी गुहागर तालुका आपल्या बरोबर असेल एवढा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, इथे थांबतो. जय भीम. आजच्या संपूर्ण जिल्ह्यातील तमाम बौद्ध जनतेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे. बंधूंनो, महाबोधी विहाराविषयी तर बंधूंनो, मुळात म्हणजे मुद्दा जो होता या आयोजकांनी हा 2 मुद्द्यावर होता, ज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील जे मुख्य नेते आहेत त्यांची चर्चा होऊन 2 मुद्दे या ठिकाणी घ्यायचे ठरले होते. एक मुद्दा होता महाबोधी विहाराचा होता आणि दुसरा मुद्दा होता त्रिभाराजाकालीन बुद्ध विहार, ते रत्नागिरी येथील आहे. परंतु प्रशासनाने राजकीय दबावाखाली आपल्यातलेच काही जे घरचे भेटी आहेत त्या लोकांनी या ठिकाणी कारस्थानं रचून प्रशासनाला हाताशी धरून आयोजकांकडून सदरचा मुद्दा त्रिभाराजाकालीन बुद्ध विहाराचा मुद्दा हा तुमच्या मोर्चामध्ये घेऊ नये यासाठी दबाव टाकला आणि त्यांच्याकडून देखील जाब लिहून गेले की आम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी घेणार नाही. त्याच्यामुळे आज या मोर्चाच्या ठिकाणी आपल्याला त्रिभाराजाकालीन बुद्ध विहाराविषयीचा जो मुद्दा आहे तो आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे आपण तो नंतर विषय घेणार आहोत. परंतु मी प्रशासनाला या निमित्तानं सांगू शकतो आणि आमच्यातल्या दलालांना या निमित्तानं सांगू शकतो की तुम्ही जर राजकीय नेत्यांच्या दबावाखाली जर आमच्या बौद्ध बांधवांचं जर तोंड बांधून ठेवायला निघाला, जर दबाव टाकायला निघाला, जर दबाव टाकायला निघाला तर हा आमचा बौद्ध समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पुन्हा एकदा आमच्यातल्या दलालांचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी आपण महाबोधी बौद्ध विहाराच्या बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या संदर्भात गेले 80 दिवस हा जो बौद्ध गयेला आंदोलन चालू आहे. मात्र या ठिकाणी या देशातले कर्तृत्ववान पंतप्रधान त्याकडे दुर्लक्ष करतात काय अशा प्रकारची आम्हाला शंका येते. आणि म्हणून या ठिकाणी 2-2 मिनिटांचा बोलत असताना आता हा महामोर्चा शांततेत असला तरी आमच्यावर ही क्रांतीची वेळ येऊ देऊ नये एवढंच या ठिकाणी या देशाच्या शासनाला, या महाराष्ट्राच्या शासनाला आम्ही या ठिकाणी आज
सूचना देतोय, हा इशारा देतोय. यावेळी या आंदोलनाचा या ठिकाणच्या प्रशासनाने याची नोंद घेऊन या ठिकाणी आमचा बौद्ध समाजाच्या रणराच्या उन्हातून आम्ही या ठिकाणी आलोय याची जाण या महाराष्ट्राच्या इथे जे कलेक्टर असतील, प्रांत असतील आणि प्रशासकीय पोलीस अधिकारी असतील यांनी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि आमचा चिपळूण तालुका बौद्ध महासभा, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि रत्नागिरी जिल्ह्याचा महासंघ या सर्वांच्या वतीने आम्ही सगळ्यांना पाठिंबा दिलाय. आणि या महामोर्चाला पुन्हा एकदा सांगतोय, ज्या वेळी तुम्ही हात द्याल त्यावेळी चिपळूण तालुका हा सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेचा सहभागी असेल असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर बोलते सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजच्या या दिवशी आपण सर्व संघटनांनी जो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चाबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. इथंच थांबतो. नमस्ते. जय. पण भाजप बाबासाहेबांनी सतत खेळ उचलला आणि इतिहास बदलला. अशा क्रांतीच्या गोष्टी ह्या आपल्या बौद्ध बांधवांमध्ये आहेत. बंधूंनो, प्रसिद्धता वेळ आली तर खुर्ची ध्येयजवळ आपल्याला बौद्ध म्हणून आपल्याला हे घ्यावी लागते. आज आम्ही दापोली तालुक्यातील जिल्हे संस्था, बौद्ध सेवा संघ, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध पंचायत समिती याप्रमाणे इतर राजकीय पक्षाचे अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मी आपल्या या ठिकाणी सर्वांचा आभार मानण्याचे वक्तव्य आहे. या सर्व मोर्चासाठी आपण सगळ्यांना आलं त्यानुसार दापोली, खेड, मंडणगड आणि सर्व तालुक्यांचे मनापासून आभार. जय भीम, जय भीम. जिल्ह्याच्या वतीनं हा महामोर्चाचं आपण आयोजन केलं. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय चांगल्या प्रकारचं दृश्य या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभारही मानतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सगळ्यांचे मनोगत व्यक्त केलेलं आहे. पुन्हा पुन्हा विषय येतात. आपला राष्ट्रमुद्दा आणि विषय दोन आहे. एक 1949चा कायदा रद्द व्हावा. मित्र, याच्याबद्दलची आपल्याला सर्वांना कल्पना असेल. आपला भारतीय स्वातंत्र्य झाला तेव्हाच आपलं या ठिकाणी 1949चा कायदा हा रद्द झालेला आहे. आणि तो कायदा आता अस्तित्वात नाही. तरी सुद्धा आपल्याला अंधारात ठेवू हे जे काय नेतृत्व करत आहेत आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीने माहिती देत आहेत त्याच्यावरती खऱ्या आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आपण हा लढा कायमस्वरूपी चालू राहील आणि आंदोलन हे सातत्याने चालू राहील, करत राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सर्वांना जय भीम करतो आणि इथे सांगतो. नमस्कार. जय भीम. अभिवादन. आज या बौद्ध विहार मोर्चासाठी कोण जायचं ठरवलं त्याचं बौद्ध समाजाच्या तथागतांना जी ज्ञान प्राप्ती झाली, संबोधी प्राप्ती झाली. आज हजारो वर्ष उलटून गेलेली आहेत. पण त्या ठिकाणी सम्राट अशोकाने खऱ्या अर्थानं बुद्धांचा विचार, मैत्रीचा विचार, शांतीचा विचार प्रस्थापित व्हावा, जगामध्ये जावा याकरता त्या ठिकाणी बुद्ध विहाराची बांधणी केलं आणि महाविहार त्या ठिकाणी बांधलं. त्याला अनेक वर्ष, शतकी वर्ष होऊन गेली आणि हे बुद्ध विहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे होतं. पण ते प्रस्थापितांच्या, ब्राह्मणांच्या, हिंदूंच्या ताब्यात आहे. इथल्या देशातल्या हिंदूंची मंदिरं आहेत ती त्या हिंदूंच्या ताब्यात आहेत. इथल्या आमच्या मुस्लिमांची मस्जिद आहेत, मुस्लिमांच्या ताब्यात आहेत. पारसींचे मंदिर आहेत, पारसींच्या ताब्यात आहेत. ख्रिश्चनांचा चर्च आहे, त्यांच्या ताब्यात आहे. प्रत्येक धर्माचं जे धर्माचं स्थान आहे ते जर प्रत्येक धर्माच्या ताब्यात असेल तर तथागतांना बुद्ध संबोधी प्राप्त झाली. ते बौद्धांचं खऱ्या अर्थानं सदाचार हे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे. ते मात्र गेले कित्येक वर्ष बौद्धांच्या ताब्यात येत नाही. म्हणून हा आमचा लढा चालू आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बौद्ध एकवटलेले आहेत. हे जे आंदोलन चालू आहे बुद्ध काय ते महाविहार जे आहे हे महाविहाराचा लढा हा आजकालचा लढा नाही. माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो 135 वर्षापासूनचा लढा चालू आहे. तरी देखील मनोवादी विचारसरणी प्रस्थापित त्याकडे लक्ष देत नाही. कारण त्या ठिकाणी त्यांचं पोट भरण्याचे धंदे चालू आहेत.
तथागतांच्या आणि बुद्धांच्या विचारधारेवरती भारतातले तमाम भाविक आणि खऱ्या अर्थानं तथागतांना मानणारा जो अनुयायी येतो तो विदेशातला येतो, त्या ठिकाणी लाखोचा करोडोचा खऱ्या अर्थानं धनादेश देतो आणि तिथल्या ब्राह्मणांचं पोट भरतं आणि म्हणून तिथली बुद्धभूमी आमच्या ताब्यात हे खऱ्या अर्थानं प्रस्थापित येत नाही. आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की आजपर्यंत तुम्ही काय पोट भरून खाल्लं ते खाल्लं, पोट तुमची फुगली ती फुगली, पण तथागतांचा मैत्रीचा विचार हा जगापर्यंत पोहोचला पाहिजे होता, तो मात्र तुम्ही पोहोचवलाच नाही. अशा खऱ्या अर्थानं या भाडव्यास अवलादी ह्या देशामध्ये असतील तर त्यांना नेस्ताभूत करण्याची तुमची आणि आमची खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी आहे. 135 वर्षाचा लढा चालू आहे, यश आलेलं नाही, परंतु आता यश येईपर्यंत तुम्ही आम्ही थांबायचं नाही. आंदोलन चालू आहे, 3रा महिना जवळजवळ सुरू आहे. आमचे वंदनीय भिक्षू संघ जे या देशातले आहेत विदेशातले आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 80 दिवस ओलांडून गेले आहेत, तरी त्या ठिकाणी शांततेनं आणि संयमानं आंदोलन करतायत. हा आमच्या मैत्रीचा मुद्दाचा विचार, मैत्रीचा विचार खऱ्या अर्थानं प्रशासनानं आणि आमच्या केंद्रातल्या सरकारनं आणि निधी सरकार लक्षात घ्यावा. आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की आज आम्ही या ठिकाणी शांतीनं आलोय, क्रांतीनं येण्याची वाट पाहू नका. आमचा संदेश जो आहे तो केंद्र सरकारपर्यंत, मोदी सरकारपर्यंत पोहोचवा, नितीश कुमार पर्यंत पोहोचवा. आणि जसं इतर धर्मांची स्थळं ही त्या धर्मांच्या ताब्यात आहेत, की तसंच आमच्या बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही एकमेव आमची मागणी आहे. 1949चा जो कायदा खऱ्या अर्थानं तत्कालीन काही मंत्र्यांनी केला, तिथल्या व्यवस्थेने केला, तो खऱ्या अर्थानं आमच्यावरती आघात करणार आहे. आमचा बुद्धांचा विचार खऱ्या अर्थानं लोप पावण्याच्या दृष्टिकोनातून हा खऱ्या अर्थानं तो विचार त्यांनी केलाय. त्याकरता 1951चा कायदा रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि तिथलं महाविहार जे आहे ते 100% बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची दुसरी मागणी आहे. आणि त्या ठिकाणी 1949चा कायदा जो केलाय त्या ठिकाणी 9 सदस्यीय समिती आहे, त्या समितीवरती 4 लोक ही बौद्ध आहेत आणि 4 लोक हिंदू आहेत, हिंदू मंडळीच्या ब्राह्मण आहेत आणि तिथला कलेक्टर हा अध्यक्ष आहे. आणि कलेक्टर आमच्या बांधवांना काय सांगायचं आहे, कारण कलेक्टर जो आहे हा कलेक्टर बौद्ध असला तर त्याला अध्यक्ष राहता येणार नाही अशा प्रकारचा तो कायदा सांगतो. आणि म्हणून 5 लोकांचं त्या ठिकाणी बहुमत होतं आणि आपला जो विचार, आपला जो बुद्धांचा विचार जर घ्यायचा असेल, ठराव करायचा असेल तर त्या ठिकाणी अडचणी येतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की 9 सदस्यीय समिती ही बौद्धांची असावी आणि 1951चा कायदा रद्द व्हावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत आहोत. बोलण्यासारखं बरंच आहे पण बोलणार देखील बरंच आहे. पण या ठिकाणी हा जो महामोर्चा यशस्वी करण्यासाठी 9 तालुक्यांनी आम्हाला साथ दिली. मी सर्व बौद्ध बांधवांना विनंती करेन की आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे. तुमच्या संघटना, तुमचे पक्ष, तुमच्या विविध मंडळ असतील ती बाजूला ठेवून बौद्ध म्हणून कसं आहे आपण एकत्र येऊया आणि अन्य अत्याचाराला वाटा फोडण्यासाठी सदैव आपण जागृत होऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण आल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद. सगळ्यांना सप्रेम जय भीम. राजापूर तालुका बौद्ध जनसंघाचा अध्यक्ष आणि तमाम रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्धवासियांना खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलोय. 1949चा जो कायदा रद्द करा अशी जी आपली मागणी आहे महत्वाची, ही मागणी निश्चित मान्य होईल. त्याला कारण पण तसंच आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना जर कोणी विचारलं की तुम्ही कुठल्या देशातून आलाय तर ते गर्वाने सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतून आलोय. असे ज्या ठिकाणी पंतप्रधान आहेत त्यांना हे आमचं दुःख निश्चित कळेल. बिहार सरकारला हा एक इशारा केला आपण इथून की जर जे बुद्धगया बिहारमध्ये आहे, बिहार सरकारने येत्या निवडणुकीपूर्वी जर हा कायदा जर रद्द केला नाही, 1950 पूर्वीची स्थिती वेगळी होते, 1956 नंतर धर्मांतरानंतर खऱ्या अर्थाने मगाशी या वक्त्यांनी सांगितलं की ज्या त्या धर्माची पवित्र धर्मस्थळं त्यांच्या ताब्यात आहे. त्याप्रमाणे आमचं सुद्धा हे बौद्धगया आमच्या ताब्यात मिळावं. आणि मला असा विश्वास आहे की देशाचा कणखर पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आपली निश्चित मागणी मान्य करते. ही मागणी मान्य व्हावी यासाठी आपण तमाम जमलेले आहोत. या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शहर पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनचे सर्व जे सन्मान्य आहेत त्या सगळ्यांनी पोलीस केंद्राने आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो.
त्याचबरोबर पाणी यासाठी या जनतेला जे पाणी ज्याने पुरवलं ते आदरणीय आनंद जाधव साहेब त्यांचे सहकारी याने जवळजवळ या ठिकाणी 1000 बॉटल त्याने पाणी दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर आदरणीय सर्व पत्रकार यानंतर आदरणीय सर्व पत्रकार बंधू याने देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांचं आभार मानतो. आणि सरळ हाताने या ठिकाणी मदत केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या मोर्चामध्ये आमच्या महिला भगिनी बंधू सर्व समता सैनिक दलानं आणि त्या समता सैनिक कमांडर आदरणीय शरणपाल कदम आणि आमचे सर्व सैनिक यांचा देखील आम्ही सर्व आभार मानतो. आणि ज्याने हस्ते परहस्ते ज्याने सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांनाच आम्ही धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आणि आजचा हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी समाप्त झाला असं या ठिकाणी सर्वांना जाहीर करतो. त्यानंतर आदरणीय अनिल पांडुरंग यशवंत संस्थापक अध्यक्ष याने कोकण बौद्ध धम्म परिषद घेतलेला आहे. तरी या ठिकाणी खेळ या ठिकाणी आहे, तरी कुणाला या ठिकाणी त्या धम्म परिषद भक्ताची येणारा प्रवचन ऐकायचं आहे त्याने त्या ठिकाणी जावं आणि त्यांना आपल्या यथाशक्तीने जर धम्मदान देता आलं ते सुद्धा त्याने आपण ते धम्मदान द्यावं असं मी सर्वांना सूचित करतो.